Hello everyone and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics, our method number last in applied mathematics is Bakshali method. So in Bakshali method, our role is to find out square root of any number. Okay, so what is role for bisection method? You just find out square root of any number. Means task is very easy, but only process of this method is different. Clear? So friends, you just focus on formula for Bakshali method and remember friends, bisection method, Regula-False method and Newton-Raphson method या तीनही मेथडला आपण काय म्हणायचो? इटरेटिव्ह मेथड्स. ओके, last three methods are known as iterative method. Iterative method means what? You just repeat same process again and again. Okay, तर या मेथडला ही आपण म्हणतो iterative method. Bakshali iterative method. Iterative method means what? या ही मेथड मध्ये आपल्याला approximate root find out करायचं असेल via iterative process. Iterative means what? Repetition of same process again and again. Okay friends, so for iterative process in Bakshali method, this is the formula for you. Okay, काय फॉर्म्युला आहे? xn plus 1 is equal to xn plus an minus an square upon 2 times xn plus an. Okay, आणि याच्यामध्ये हा जो an प्रेझेंट आहे, ओके, an means this value a, that is capital A means what? ज्याचं रूट आपण फाइंड करणार आहे, रूट मधला नंबर. रूट मधल्या नंबरला काय नाव दिले आपण? ए नाव दिले. ठीक आहे, ए मायनस एक्सएन स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स एक्सएन. क्लियर फ्रेंड्स? सो यू जस्ट फोकस ऑन हाऊ टू डील विथ एक्झाम्पल्स. आणि एक्झाम्पल एकदम सिंपल असणार आहे फ्रेंड्स, ऑलवेज रिमेंबर. आणि एक्झाम मध्ये जर बाय मिस्टेक बक्षाली मेथड विचारली तर अप टू 2 इटरेशन सॉल्व करायचे. डन एव्हरीवन? बिकॉज अप टू 2 इटरेशन्स आर मोर दॅन सफिशियंट फॉर us for getting our accurate answer. Done everyone? Clear? So now think about example. So this is example. Find approximate root of 125348 by Bakshali method. So कुठलाही नंबर असेल, आपलं टास्क काय असणार आहे? फाइंड आउट रूट ऑफ दॅट नंबर. क्लियर आहे? सो या एक्झाम्पल मध्ये ऍट द स्टार्ट ऑफ आवर सोल्युशन एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण. ओके, जो नंबर दिला असेल ना, त्या नंबरचं रूट विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर आपण फाइंड आउट करायचे. काय करायचंय? स्टेप नंबर 1 मध्ये जो नंबर तुम्हाला दिला असेल त्या नंबरचं रूट बाय कॅल्क्युलेटर आपल्याला फाइंड आउट करायचंय. क्लिअर? आता हे ऍक्च्युली आपल्या आन्सर मध्ये लिहायचं नाहीये, ऑलवेज रिमेंबर. ओके, हे जे तुम्ही कॅल्सीवरती फाइंड केलेली व्हॅल्यू असेल, ही व्हॅल्यू फक्त तुम्हाला चेकआउट करायचंय की पॉसिबल आन्सर काय असू शकतं. क्लिअर आहे? सो याचं रूट आहे 354.045. ओके, तर आता ऍक्च्युली काय करायचंय आपल्याला? या नंबरच्या नियर असलेला नंबर आपण पकडायचा आहे ऍज अ इनिशियल रूट. काय करायचंय आपण? हा जो तुमचा ॲक्युरेट रूट असणार आहे, हा ऍक्च्युली ॲक्युरेट रूट आहे ना, बिकॉज कॅल्सीनं तुम्हाला हे आन्सर दिलंय. हे आन्सर किती आहे? 354.045. तर याच्या नियर अबाउट तुम्ही इनिशियल रूटला पकडायचंय. म्हणजे काही मुलांना वाटेल की ओके 300 विल बी इनिशियल रूट है ना, व्हॉट एव्हर इट मे बी. काही लोकांना वाटेल 350 हे क्लोज आहे ना. कशाच्या क्लोज आहे? 354च्या क्लोज आहे. तर ऍक्च्युली मी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना इनिशियल रूट सिलेक्ट केलंय x0 इक्वल टू 350, जे कशाच्या जवळ आहे? आपल्या आन्सरच्या क्लोज आहे. आता काही मुलांनी 300 पकडलं, काही मुलांनी 400 पकडलं, तर या व्हॅल्यूज ही 354च्या क्लोज आहेत. ओके, 100% तुम्हाला सेकंड इटरेशन्स पर्यंत ॲक्युरेट आन्सर मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. ओके, तर हे तुमच्यावरती डिपेंड आहे की इनिशियल रूट 400 पकडायचं, 300 पकडायचं, 320 पकडायचं का 350 पकडायचं. इट्स कम्प्लिटली डिपेंड्स ऑन यू. पण मी काय केलंय? याच्या जवळचा नंबर पकडलाय, जो राऊंड ऑफ नंबर आहे ना. सो 350ला मी काय म्हटलं? इनिशियल रूट. क्लिअर आहे? सो व्हाया इनिशियल रूट आपण काय फाइंड आउट करायचंय? फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. फर्स्ट अप्रॉक्सिमेशन मीन्स व्हॉट? x1 कसा फाइंड आउट होईल?
यांच्या प्लेसला 0 ठेवला की काय मिळेल तुम्हाला x1 है ना. सो x1 इज इक्वल टू यांच्या प्लेसला 0 x नॉट प्लस a नॉट माइनस a नॉट स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स x नॉट प्लस a नॉट है ना. तर हा फॉर्म्युला काय मागतोय आपल्याला, व्हॅल्यू ऑफ a नॉट, बिकॉज x नॉट तर ऑलरेडी फाइंड आउट केलेलं आहे आपण है ना. दिस इज x नॉट. तर याची रिक्वायरमेंट काय आहे, a नॉट ओनली है ना. x नॉट प्रेझेंट आहे, सेकंड रिक्वायरमेंट आहे a नॉट. सो वाया दिस फॉर्म्युला वी कॅन इझिली फाइंड आउट a नॉट है ना. a नॉट मीन्स व्हॉट, यांच्या प्लेसला 0. So a naught equal to a minus x naught square upon 2 times x naught. So this is the formula for a naught. तर या फॉर्म्युल्याची a naught ही रिक्वायरमेंट आहे, दॅट्स वाय मी a naught फाइंड आउट करतोय. ठीक आहे. आणि हा जो a असणार आहे कॅपिटल A आपल्या फॉर्म्युल्यामधला, तर कॅपिटल A म्हणजे रूट मधला जो नंबर आहे ना, दॅट विल बी आवर कॅपिटल A. ओके. तर a च्या प्लेसला a रिप्लेस केला मी, x नॉट किती आहे 350, x नॉटच्या प्लेसला रिप्लेस केला, ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स x नॉट मीन्स व्हॉट 350. ओके. अँड वाया कॅल्क्युलेशन वी गेट a नॉट इक्वल टू 4.068. ओके. सो दिस इज a नॉट. क्लिअर. तर या फॉर्म्युल्यामध्ये फर्स्ट इटरेशन मध्ये मी x1 फाइंड आउट करताना या दोन्ही व्हॅल्यूज रिप्लेस केल्या. ओके. So x naught means what 350, a naught means what 4.068 minus 4.068 square upon 2 times x naught means what 350 plus a naught means what 4.068. And once again via with the help of calculator मला हे आन्सर मिळालंय. ओके. सो इन फर्स्ट इटरेशन आपला x1 किती आलाय 354.045. आता ॲक्युरेट आन्सरच्या एकदमच क्लोज गेलो आपण है ना, एकदम क्लोज आहे. मीन्स इन आवर अपकमिंग इटरेशन वी डिरेक्टली गेट ऑलमोस्ट करेक्ट व्हॅल्यू ऑफ आवर एक्स. क्लिअर आहे. एक्सला काय म्हणतो आपण, रूट ऑफ दॅट पर्टिक्युलर नंबर. डन एव्हरीवन. क्लिअर. सो आता x1 च्या हेल्पनं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, x2 है ना. x2 कसा फाइंड करणार, x2 मीन्स व्हॉट, यांच्या प्लेसला 1 ठेवावं लागेल है ना. सो x2 1 प्लस 1 इक्वल टू यांच्या प्लेसला 1, यांच्या प्लेसला 1. ओके. 1 1 1 मीन्स x2 चा फॉर्म्युला कशामध्ये असणार आहे, x1 मध्ये. व्हेरी सिंपल. ओके. सो दिस इज द फॉर्म्युला x1 प्लस a1 मायनस a1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स x1 प्लस a1. ओके. तर फॉर्म्युला रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ x1, फॉर्म्युला रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ a1. x1 इज ऑलरेडी नोन, नाउ वी हॅव टू फाइंड आउट a1. ओके. आता a1 फाइंड करण्यासाठी हा an चा फॉर्म्युला आहे. a1 फाइंड करण्यासाठी यांच्या प्लेसला काय ठेवणार, 1 है ना, 1. सो a1 इज इक्वल टू कॅपिटल A मायनस x1 स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स x1. याच्यामध्ये सिम्पली काय केलंय मी, a ची व्हॅल्यू नोन आहे है ना. a ची व्हॅल्यू कुठं असते, जो रूट मधला नंबर आहे दॅट विल बी आवर a. ओके. सो a च्या प्लेसला a, x1 च्या प्लेसला x1. सो व्हाया कॅल्क्युलेटर वी गेट a1 इज इक्वल टू 1.1948 इंटू 10⁻³ ओके. तर ऍक्च्युली काय केलंय मी, a1 च्या प्लेसला a1 रिप्लेस केला, x1 च्या प्लेसला x1 रिप्लेस केला, अँड व्हाया कॅल्क्युलेटर मला काय मिळाला, x2 354.045. ओके. मीन्स ऑलमोस्ट है ना, और वी कॅन से दॅट एक्झॅक्टली करेक्ट मॅच झालं पाहिजे है ना. सो या मोमेंटला आपली प्रोसेस स्टॉप करायची. क्लिअर. अँड ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स, इन बक्षाली मेथड तुम्हाला प्रोसेसमध्ये सॉल्व अप टू 2 इटरेशन्स, सॉल्व अप टू 3 इटरेशन्स असं दिलं असेल, दिलं नसेल, ऑलवेज रिमेंबर बक्षाली मेथड एनी एक्झाम्पल अप टू 2 इटरेशन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे. किती इटरेशन्स, अप टू 2 इटरेशन्स. सो बक्षाली मेथड ची प्रोसेस खूप हेल्दी आणि सिंपल असणार आहे. आवर स्टेप नंबर 1 इज बाय कॅल्क्युलेटर फाइंड द रूट ऑफ दॅट पर्टिक्युलर नंबर, आणि त्या रूटच्या जवळचा नंबर घ्यायचा आपण. तुम्ही म्हणणार सर 354 घेतो की, तर ऍक्च्युली 354 कधीच घ्यायचा नाही. का घ्यायचा नाही, कारण फर्स्ट इटरेशन मध्येच तुम्हाला ॲक्युरेट आन्सर मिळणार आहे
तर काय करायचंय की थोडंसं इटरेशनला लेंदी करण्यासाठी, ओके, म्हणजे असं व्हायला नकोय की फर्स्ट इटरेशन मध्येच ॲक्युरेट आन्सर आलंय, ठीक आहे. सो त्याच्यासाठी काय करायचंय, याच्या नियर अबाउटचा परफेक्ट नंबर पकडायचा आपण, ठीक आहे, ॲज अ इनिशियल रूट. अँड आफ्टर दॅट फॉर्म्युला इज देअर. With the help of formula, we can easily find out iteration number 1 and iteration number 2, and 101% with the help of second iteration we directly get almost closest value of our real value. ठीक आहे. सो होप्स बक्षाली मेथड क्लिअर झाली असेल. आणि इवन याच्यामधला फॉर्म्युला खूप सिंपल आहे, पहा, है ना. ऑलमोस्ट लुक्स लाईक NR मधला फॉर्म्युला आहे ना, xn + 1 = xn - f of xn डिवायडेड बाय f डॅश ऑफ xn, है ना. तर त्याच्यासारखाच दिसतोय फॉर्म्युला हा. आणि याच्यामध्ये फंडे काय आहेत, इथली टर्म इथं आहे बा, है ना, एक्झॅक्टली सेम आहे. म्हणजे तुमच्या लॉजिकने हे लक्षात ठेवा, एकदम सिंपल फंडा आहे, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. यू जस्ट रिमेंबर दिस फॉर्म्युला, प्रोसेस इझी आहे. डन एव्हरीवन, क्लिअर आहे. सो अप्लाइड मॅथमॅटिक्सचा होल सिलेबस ऍक्च्युली या मोमेंटला आपला एंड झालेला आहे. आणि इवन फ्रेंड्स, ईच अँड एव्हरी पॉइंट आपण इन डेप्थ डिस्कस केला आहे व्हाया सिंगल एक्झाम्पल ऑल्सो. अदरवाइज वी कॅन से दॅट इन सम पॉइंट्स आपण मल्टिपल एक्झाम्पल्स घेतलेत. सो व्हाया सिंगल एक्झाम्पल वी कॅन इझिली अंडरस्टँड दॅट रिस्पेक्टिव्ह पॉइंट. आणि जर तुम्हाला आणखी काही रिक्वायरमेंट असेल तर ती रिक्वायरमेंट कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, ओके. बिकॉज माझे व्हिडिओ लेक्चर्स ॲक्च्युली अप्लाइड मॅथमॅटिक्स रिलेटेड जेवढे पॉईंट्स आहेत ते ऑल पॉईंट्स माझ्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये त्या सिरीजमध्ये कव्हर अप झालेले, ठीक आहे. सो इफ वी रिक्वायर्ड सम अदर व्हिडिओज की ज्याची तुम्हाला रिक्वायरमेंट आहे, मीन्स फॉर एक्झाम्पल एखाद्या पॉईंटमध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर नसेल, सो तोही व्हिडिओ आपण काय करूया, रिपीट करूया आणि इन डेप्थ डिस्कस करूया, ठीक आहे. सो फ्रेंड्स, बेस्ट ऑफ लक फॉर युअर अपकमिंग एक्झाम. आणि होप्स ईच अँड एव्हरी स्टुडंट ज्यांनी माझे व्हिडिओज केअरफुली ऑब्झर्व केलेत, व्हिडिओजला समजून घेतले आणि जे काय कन्सेप्ट आहे ती ब्रेनमध्ये एंटर करून घेतली आहे, तर त्या स्टुडंटला माझी अशी हार्टली रिक्वेस्ट आहे, प्लीज गेट 100 out of 100 मार्क्स. मीन्स in our upcoming exam 70 out of 70 mark in applied mathematics is easily gettable. So प्रत्येक स्टुडंट मध्ये ते गट्स आहेत. So that's why every student, once again I request you, please achieve your target. Okay, 70 out of 70 means what, 100 out of 100 marks. So thank you very much friends.